नमस्कार, मी शिरीष चव्हाण, SPC टाइम्सचा संपादक. आपल्या सर्वांचं SPC टाइम्समध्ये स्वागत करतो. आज आपण ज्या व्यक्तींची मुलाखत घेत आहोत त्यांचा आणि त्यांच्या फील्डचा इम्पॅक्ट हा समाजमनावर, समाजाच्या प्रत्येक घटकावर हा वेळोवेळी होत आलेला आहे, इथून पुढे असेल. आणि त्या फील्डला कुठलेही सबस्टिट्यूट नाही आहे. ते फील्ड अर्थातच आहे शिक्षण क्षेत्र. हे असं क्षेत्र आहे की ज्यातनं प्रत्येक विद्यार्थ्याला जावंच लागतं आणि तो गेलाच पाहिजे. आईवडिलांबरोबरच जर कोणी संस्कारक्षम समाजाला बनवत असेल तर ते आहेत आपले शिक्षक. आजच्या मुलाखतीत आपण नाशिक शहरातल्या नावलौकिक मिळालेल्या अतिशय उच्च दर्जाची शिक्षण व्यवस्था असलेल्या KDCM कॉलेजच्या प्राचार्य श्री गायकवाड सर यांची मुलाखत घेत आहोत. सर, स्वागत आहे आपले आजच्या आमच्या SPC टाइमच्या मुलाखती या कार्यक्रमात. पहिलं मी तुमचा आभार मानतो, तुम्ही या मुलाखतीसाठी मला संधी दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. आम्ही तुमचे आभार मानतो. तुमच्या एवढ्या व्यस्त शेड्यूलमध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या मुलाखतीला आम्हाला संधी दिली घ्यायची. सर, करूया प्रश्नाला सुरुवात आपण. सर, एक छोटासा प्रश्न, तुमचा थोडासा जीवन प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. ॲक्च्युली ह्या क्षेत्रात येण्याचं नक्की कारण काय आणि हे क्षेत्र का निवडलं? माझे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. ओके. आणि आम्ही खूप ग्रामीण भागात राहत होतो. पण अशाही ग्रामीण भागात वडिलांनी अनेक पिढ्या घडवल्या. त्यातले त्यात गणित आणि विज्ञान ही दोन विषय त्यांच्या आवडीचे होते आणि त्यातनं ते खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन करायचे. ओके. पूर्वी 7वीला केंद्र परीक्षा असायची आणि त्या केंद्र परीक्षेची जी फिरती ढाल असायची आमच्या येवला तालुक्यात, ती सलग 7 वर्ष वडिलांकडे म्हणजे तुम्ही येवला तालुक्यात सलग 7 वर्ष ती आमच्या वडिलांकडे राहिली. हो, ग्रेट. यातनं मला असं जाणवलं की आपल्याला जर समाजाची सेवा करायची असेल तर शिक्षण हे एक चांगलं माध्यम आहे. त्यातलं शिक्षक हा चांगला प्रभावीपणे ते करू शकतो. म्हणून मी सुरुवातीपासूनच विचार केला होता, म्हणजे PSc MSc PhD करेपर्यंत, की आपल्याला शिक्षक व्हायचं. आणि शिक्षक नुसतं व्हायचं नाही तर अध्ययन आणि अध्यापन ह्या प्रणालीमध्ये अध्यापन करणं हे माझं पॅशन आहे. ओके, ग्रेट. सर्वात महत्त्वाची गोष्ट मला इथे एक नमूद करावंसं वाटतं की शिक्षण क्षेत्रात किंवा आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि सरांचं ते स्वप्न पूर्ण केलं म्हणजे त्यांच्या फॅमिलीने केलं आणि त्यांनी केलं. कारण नुसतं स्वप्न पाहून तर आपल्याला काही साध्य होत नाही. स्वप्न पाहिल्यानंतर ते जागेपणी जगावं लागतं, त्यासाठी कष्ट वेचावं लागतं. आणि सरांनी डेफिनेटली आज एवढे ग्रामीण भागात एवढ्यासारख्या छोट्याशा गावातनं ते इथे येऊन एवढ्या मोठ्या कॉलेजचे प्राचार्य आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पुणा युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या बॉडीजवरती, कमिटीवरती ते अध्यक्ष म्हणून विविध पदांवरती आजही काम करत आहेत. सर, तुम्हाला मी दुसरा प्रश्न विचारू इच्छितो. आपल्या वेळेच्या शिक्षण पद्धतीत, म्हणजे तुमच्या वेळेच्या शिक्षण पद्धतीत आणि आजच्या शिक्षण पद्धतीत आपल्याला काही फरक जाणवतो आणि असेल तर तो काय आहे? म्हणजे मी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेतच होतं, कंपल्सरी. ओके. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रत्येक वर्गाला एकच शिक्षक असायचा. मी एक इंटरप्ट करतो, म्हणजे खाजगी शाळांमध्ये शिक्षण नसायचं, बरोबर? त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस नव्हतं. सर्व जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद 7वीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेलं होतं. आणि त्यात असं असायचं की मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे गणित आणि विज्ञानावर भर दिला जायचा आणि थोडं असं ज्याला पियर लर्निंग म्हणतो. ओके. म्हणजे गुरुजी असंच करायचे की मला एखादी गोष्ट पाठ करायला सांगितली किंवा तयार करायला सांगितली, आणखी ग्रुपनी दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं आणि ग्राउंडवर येऊन किंवा व्हरांड्यात येऊन प्रत्येकाने ती माहिती द्यायची. ओके. त्यामुळं शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांना सांगितलेलं जास्त भावायचं आणि त्याचा इंटरकनेक्ट एज्युकेशन असायचं, खूप मोठा परिणाम व्हायचा. ओके. पुढे 8वी ते 11वी होते. आमच्या वेळेस जुनी 11वी होती, ती स्कूलमध्ये होती आणि PD to TY होतं BSc पर्यंत. आणि नंतर मी MScला विद्यापीठात गेलो, MPhil आणि PhD विद्यापीठात केली. त्यावेळेच्या शिक्षणात आणि आजच्या शिक्षणात त्यावेळेस जे
सोर्सेस होते आपल्याला, म्हणजे पुस्तकं वगैरे असतील हे लिमिटेड असायची, ओके. फक्त लायब्ररीतून मिळायची. आता असं झालं आहे की विद्यार्थ्यांना इंटरनेट उपलब्ध आहे. दे कॅन रिट्राईव्ह एनी इन्फॉर्मेशन एनी टाईम एनी प्लेस एनीवेअर, अशी Any आता जरा platform. एनी प्लॅटफॉर्म, ही मला वाटतं एक चांगली सुविधा झालेली आहे. दुसरं, कम्पॅरेटिव्हली म्हणजे त्यावेळच्या विद्यार्थ्यांपेक्षा यावेळचे विद्यार्थी हे जास्त टेक्नोसावी, तंत्रज्ञान जास्त अवगत केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना निश्चितच याचा फायदा होत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस खूप मोठा एक्सपोजर नसायचा. आता असं झालं आहे की बाहेरून येणारे व्याख्याते असतात किंवा वेगवेगळे वर्कशॉप, सेमिनार हे मोठ्या प्रमाणात भरवले जातात. त्यातनं विद्यार्थ्याला benefit खूप मुलांना मोठ्या प्रमाणात नॉलेज मिळतं. तर त्यावेळेपेक्षा आता विद्यार्थ्यांना सुविधा जास्त आहे. लर्निंग आणि लायब्ररी रिसोर्सेस फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे एकंदर आपल्याला असं सांगायचं आहे की आज मुलांना ऑप्शन्स भरपूर आहे, प्लॅटफॉर्म भरपूर आहे आणि कलेक्टिव्ह एज्युकेशन ते फक्त एनकॅश करणं गरजेचं आहे. या आणि इट इज अ टोटली डिपेंड ऑन दॅट स्टुडंट. स्टुडंट ओके, ग्रेट. सर, सातत्याने आपल्या शिक्षण व्यवस्थेवर एक टीका होती की मेकॉले जे ब्रिटिशांचे हे होते आणि त्यांनी ही शिक्षण पद्धती एस्टॅब्लिश केली किंवा कारकून करणारी शिक्षण पद्धती एस्टॅब्लिश केली. ही टीका आपल्याला सर्वदूर पाहायला मिळते. तर याविषयी तुम्ही काय म्हणाल की खरोखर मॅकॉलेची शिक्षण व्यवस्था आहे खरं का? तर 1830ला जनरल एज्युकेशनसाठी स्टुअर्ट माउंटननी त्यांचा ओके. रिपोर्ट सादर केला हं. त्यावेळच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटला. ओके. आणि 1835मध्ये मॅकॅलोनी ही शिक्षण पद्धती आणली की ज्याच्यामध्ये फिलॉसॉफी असेल, त्यानंतर इंग्लिश ओरिएंटेड जे असेल आणि हिस्ट्री याच्यावर जास्त भर दिलेला होता. आणि त्याच्याच अनुषंगाने 1857ला आपली 3 विद्यापीठं स्थापन झाली, मद्रास, मुंबई आणि कलकत्ता, हं. आणि फॉलोड बाय BHU, अलाहाबाद वगैरे. ओके. हे बरेच दिवस खूप कमी विद्यापीठ स्थापन झाले आणि 1925ला असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या समकालीन किंवा त्याला इक्विवॅलंट अशी एक बॉडी एस्टॅब्लिश झाली. आणि 1947च्या थोडं अगोदर म्हणजे ज्यावेळेस घटनेला सुरुवात झाली तेव्हा एज्युकेशनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालं. तोपर्यंत मेकॅलेचा हा प्रभाव राहिला. पण त्यानंतर 1948ला पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, पहिलं राष्ट्रीय एज्युकेशन कमिशन स्थापन झालं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली. मग ते तुम्हाला माहिती आहे की 1964 to 66 हे कोठारी कमिशन होतं. 68ला पहिली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं इंदिरा गांधी पंतप्रधान असताना. दुसरं 1986ला आलं आणि तेच पुढं रिवाईज झालं 1992ला. आणि तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आत्ता 2020ला आलेलं आहे. तर हा सगळा जर बदल पाहिला किंवा हे सगळं ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर त्यावेळच्या एज्युकेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट किंवा उच्च दर्जाला पोहोचेल अशी काही शिक्षणाची प्रोव्हिजन नव्हती. राईट. तेच 1948 नंतर हे ट्रान्सफॉर्मेशन झालं. किंबहुना मी असं म्हणेल की आपल्या जी एज्युकेशनची जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की टू फोस्टर द ग्लोबल कॉम्पिटन्सी अमंग द स्टुडंट, म्हणजे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर काय चाललं आहे याची जाणीव करून देणं. आणि त्याच अनुषंगाने आपल्या ह्या सगळ्या पॉलिसी आल्या, म्हणजे 48ची असेल, 64ची असेल, मध्ये मुदलियार कमिशन आलं, त्यानंतर इन 2000 शॉर्ट म्हणजे आपल्याला हे सांगायचं आहे की मॅकॉले कधीच पुसला गेला. मॅकॅलो गेलं. हां. ती शिक्षण पद्धती ती आता शिक्षण राहिलेली नाही, रूढ नाही घेतली. सर्वात महत्त्वाची तुम्ही गोष्ट म्हणतात त्या प्रश्नामध्ये तथ्य आहे की त्यावेळेस त्या शिक्षण पद्धतीमधनं खूप मोठं ऑफिसर होईल अशी काही प्रोव्हिजन तजवीज काही केली नव्हती. म्हणजे म्हणजे कारकून माइंड लॉक करण्याची शिक्षण पद्धती होती. शिक्षण पद्धती होती. बरोबर आहे. ओके. सर, तुम्ही शिक्षण क्षेत्र जगला आहात असं आम्हाला वाटतं. एवढा डीप अभ्यास आणि सगळे सालाप्रमाणे आणि कमिटीप्रमाणे तुम्ही जे आम्हाला गाईडलाईन केलं त्याबद्दल खूप थँक्स. माझा पुढचा प्रश्न आहे सर, सध्या खूप गवगवा केला जातो आहे शिक्षणाच्या रिओरिएंटेशनचा किंवा चेंजेसचा. केंद्र सरकारने एक शिक्षण धोरण आणलेलं आहे. त्याला काही लोकांनी विरोध केला, काही लोकांना ते योग्य वाटतं. तर याविषयी आपलं वैयक्तिक असं काय मत आहे? खरं तर याची थोडं बॅकग्राऊंड सांगायला हरकत नाही. 2015मध्ये पहिली कमिटी स्थापन झाली
आणि 2017मध्ये त्या कमिटीने रिपोर्ट सबमिट केला आणि त्याचा ड्राफ्ट नंतर आपले जे इस्रोचे माजी चेअरमन होते ओके. कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळच्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटकडे म्हणजे HRD मिनिस्ट्रीकडे म्हणजे सध्याचं जे केंद्र सरकार त्याच्या आधीपासून ही तयारी चालूच होती. 2015 पासून म्हणजे नाही हे सरकार त्याच्या आधी आल्यानंतर सरकार सुरू आल्यानंतर. झालं. तर तो जो ड्राफ्ट NEP म्हणतो आपण तो 2019ला रिलीज केला गेला. तो रिलीज केला MHRDने आणि 2020ला ही जी मिनिस्ट्री केंद्र सरकारची यांनी तो ड्राफ्ट अप्रूव्ह केला. म्हणून आपण त्याला NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणतो. आता अगदी बेसिकपासून जर बघितलं तर पूर्वी 10+2+3 पॅटर्न होता. ओके. आता 5+3+3+4. 5 म्हणजे 3 वर्ष अंगणवाडी किंवा ओके. प्री प्रायमरी, पहिली दुसरी, ओके. त्यानंतर तिसरी चौथी पाचवी सहावी म्हणजे 3 म्हणजे 3rd 4th 5th, नंतर 6 7 8 म्हणजे +3 आणि +4 म्हणजे 9 to 12 असं ओके. एकत्र आलं. आता 9th 10th 11th 12 अगदी तशी वर्गवारी आणि त्याचा एक ब्लॉक तयार त्याचा करून एक ब्लॉक आणि एज ग्रुपनुसार त्यांनी तयार सर केला. आता ही मला वाटतं हे तसं चांगलं आहे शिक्षण पद्धती, कारण याच्यामध्ये एक तर मातृभाषेला प्राधान्य दिलेलं आहे. ग्रेट. त्यानंतर मल्टीलिंग्वेलिझम आणलेलं आहे. तुमचं जे शल्य आहे मनामध्ये की आर्ट्स कॉमर्स सायन्स असे काही ओके. क्लासिफिकेशन केलं जातं हां, आणि तर त्याचं निराकरण कसं होईल हे मी तुम्हाला सांगतो. त्यात महत्त्वाचा एक भाग असा आहे की 6वीपासूनच इंटर्नशिप आलेली आहे. म्हणजे ओके. आपण पूर्वीची शिक्षण पद्धती पाहिली तर त्याच्यात असं म्हटलं जायचं, मी मुद्दाम एक कोट करतो, द मेन एम ऑफ एज्युकेशन इज टू क्रिएट अँड प्रिझर्व नॉलेज अँड अंडरस्टँडिंग बाय टीचिंग, रिसर्च, एक्सटेन्शन, सर्व्हिसेस अँड बाय इफेक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेशन. ओके. त्यातला हा जो डेमॉन्स्ट्रेशन भाग फार इफेक्टिव्ह असतो. ओके. हा विच इज आपल्या रिलेटेड टू आवर मागच्या शिक्षण पद्धती- प्रॅक्टिकल एज्युकेशन. प्रॅक्टिकल म्हणजे ज्याला एक्सपोजर म्हणतो तसा अवलंबला गेला नाही आपल्याकडं. ओके. या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये 6वीपासून इंटर्नशिप म्हणजे त्या विद्यार्थ्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळेल, हँड्स ऑन एक्सपेरिमेंट करायला मिळेल Yes. आणि तो एक्सपोजर मला वाटतं चांगला असतो. तो हा एक पहिला बेनिफिट आहे. म्हणजे आता मी एज्युकेशन फक्त हायर एज्युकेशनबद्दलच बोलतो. हायर एज्युकेशनचा जर विचार केला तर 12वी नंतर 3 इयर डिग्री प्रोग्राम आणि 4 इयर डिग्री प्रोग्राम असे 2 ऑप्शन आलेले. ओके. एक 3 इयरचा आणि एक 4 इयरचा. 4 इयर म्हणजे पूर्णपणे मल्टीडिसिप्लिनरी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट टाईम असं झालं भारतामध्ये की याच्यामध्ये मल्टिपल एक्झिट इन मल्टिपल एंट्री. म्हणजे आज असं आहे की केरळचा विद्यार्थी शिकत असेल आणि तो TYला इथं प्रवेश घेत असेल तर आपल्याला त्याचं FY SYचं इक्विवॅलंट शोधावं लागतं, तो काय शिकला आहे ते शोधावं लागतं. तशी पद्धत येत नाही. आता अक्रॉस द कंट्री कुठलाही विद्यार्थी कुठे शिक्षण घेऊ शकतो. याला पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे पहिलं वर्ष पूर्ण केलं कॉलेजचं की त्याला सर्टिफिकेट मिळणार, दुसरं वर्ष पूर्ण केलं की त्याला डिप्लोमा मिळणार, तिसरं वर्ष पूर्ण केलं की त्याला डिग्री मिळणार आणि चौथं वर्ष पूर्ण केलं की त्याला ॲडव्हान्स डिग्री मिळणार. म्हणजे मल्टीडिसिप्लिन एकंदर असं पारदर्शकता आणलेली आहे, फार सुटसुटीतपणा आणलेला आहे. पारदर्शकता. आणि कुणी म्हणजे शासकीय सेवेत असणारे लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जेव्हा मायग्रेशन होतं त्यांचं किंवा बदली होते त्यांच्यापुढे फार प्रॉब्लेम होता. तर तो मला वाटतं याच्यातून पूर्णपणे निघाला आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा फॅकल्टी नाही आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्स या भिंती पूर्णपणे दूर झालेल्या आहेत. लिबरल एज्युकेशन आलेलं आहे. या लिबरल एज्युकेशनमध्ये एनी स्टुडंट कॅन ॲक्वायर एनी काइंड ऑफ द स्किल फ्रॉम एनी फॅकल्टी. म्हणजे आर्ट्सचा विद्यार्थी जे बॅरियर्स होते, आर्ट्स जे कॉमर्स सगळे क्लासिफिकेशन काढून होतं हे आणि सगळे जाणार आहे. ते शल्य खूप बरं वाटतं, ते शल्य दूर होईल ते असं. दूर होणार आहे. मला वाटतं याचा पहिला प्रयोग आमच्या विद्यापीठामध्ये पुणे विद्यापीठात झालेला आहे. लिबरल एज्युकेशन तिथं सुरू झालं आहे ऑलरेडी. ओके. डिग्री प्रोग्राम. पण त्याचबरोबर हे 4 वर्षाचा जो डिग्री प्रोग्राम आहे तोही विद्यापीठात सुरू आहे. ओके. ग्रेट. त्यानंतर थोडा आता वेळ असेल तर मी हो. तुम्हाला 1-2 गोष्टी सांगतो. का ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ही संपूर्ण भारतामध्ये 9% म्हणजे एकूण 800 विद्यापीठे आहेत. 9% एवढ्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असूनसुद्धा विद्यार्थ्यांची एनरोलमेंट ॲग्रिकल्चर, हजबंड्री, ॲनिमल हजबंड्री आणि फिशरी याच्यामध्ये फक्त 1% कमी. तर हे खरं दूर करायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, आता ॲग्रिकल्चर एज्युकेशन हे इंटिग्रेट केलं जनरल एज्युकेशन. त्यामुळं हा टक्का वाढेल.
हां, त्यामुळे मेडिकलमध्ये त्यांनी एक मोठा बदल केला आहे. तुम्ही जर ॲलोपॅथीचं एज्युकेशन घेत असाल MBBSचं, हां तर तुम्हाला आयुर्वेद, योगा, युनानी, त्यानंतर सिद्ध आणि होमिओपॅथी याचं सुद्धा बेसिक शिक्षण घ्यावं लागणार आहे. इन अ वन लाईन ह्या शिक्षण पद्धती आपण एका लाईनमध्ये जर इंटिग्रेट घ्यायचं- केले बऱ्यापैकी. इंटिग्रेट केलेलं आहे, हां. सर्वसमावेशक शिक्षण पद्धती. सर्वसमावेशक आहे. ओके सर, आता मी एकदम हाय लेवलचा जो प्रश्न विचारला एकदम बॉटम लेवलचं विचारतो, आणि बॉटम पक्का असणं खूप गरजेचं आहे. काय होतं आहे सर माहिती आहे, आपण गव्हर्मेंट आपल्या शिक्षण संस्था खूप छान एज्युकेशन देत आहेत, त्याच्यात खूप सुधारणे होत आहे, पण ॲक्च्युली आज तरुणांमध्ये जिद्द कमी आहे, नैराश्य जास्त आहे, गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे, सर्वात वाईट हे आहे की व्यसनाधीनता जास्त आहे. तर आपल्या दृष्टिकोनातनं वैयक्तिक आपला दृष्टिकोन काय आहे ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सारवायला किंवा त्यांना त्यातून मुलांना तरुण पिढीला त्यातून बाहेर काढण्यासाठी काय केलं पाहिजे आपण? नाही, आपण जर पूर्वीची शिक्षण पद्धती पाहिली, त्याच्यामध्ये गुरुकुल पद्धती होती, की ज्याच्यामध्ये सगळं शिक्षण एकत्र यू आर टॉकिंग अबाउट एशियन कल्चर, एन्शियंट वगैरे. तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू ह्या जपल्या जायच्या, कुठल्या Value व्हॅल्यू education. ऑटोमॅटिक दिल्या जायच्या. त्याच्यानंतरचा जर पिरियड पाहिला तुम्ही, तर एकत्र कुटुंब पद्धती होती. आजी असायची, आजोबा असायचे, चुलते म्हणजे काका काकी, म्हणजे घरच एज्युकेशन इन्स्टिट्यूट हा एक मोठी एज्युकेशन इन्स्टिट्यूट होती, आणि घरातच हे संस्कृतीचं संवर्धन व्हायचं आणि ह्या व्हॅल्यू ऑटोमॅटिक जपल्या जायच्या. ओके ग्रेट. थोडं न्यूक्लिअर फॅमिली आली ना, तर ते न्यूक्लिअर कुठे म्हणजे नवरा बायको आणि दोन मुलं, याच्यामध्ये दोघंही सर्व्हिसला असले आणि नाही म्हटलं तरी थोडं दुर्लक्ष झालं आणि त्यांनी फक्तच मोबाईल आहे का मोबाईल जर ठेवला, मोबाईल आता दिला त्यांचं कर्तव्य तर संपतं. ते मला वाटतं त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम येतो. दुसरं महत्त्वाचं आहे की दुर्दैवाने म्हणजे असं व्हायला नको पाहिजे होतं, पण आम्हाला आता विद्यापीठ पातळीवर ह्युमन राईट अँड व्हॅल्यू एज्युकेशन आणावं लागलं, कॉन्स्टिट्यूशनचा कोर्स आणावा लागला, लोकशाही डेमोक्रेसीचा कोर्स आणावा लागला. हे आपल्याला का शिकवावं लागतंय, तर ही पिढी या गोष्टीपासून थोडी दूर जाते असं वाटायला लागलं. म्हणून आपण आता हे अभ्यासक्रमात आणलं, अँड इफ इट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ द करिक्युलम, तर ते इफेक्टिव्हली होऊ शकतं. म्हणून सरकार किंवा विद्यापीठ हे नेहमीच प्रयत्न करते. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आपण जे शिक्षण घेतलं त्याच्या प्रमाणात आपल्याला जर नोकरीचं चान्सेस नसतील तर नैराश्यता येऊ शकते. म्हणूनच आता स्किल बेस्ड कोर्सेस आणलेले बऱ्यापैकी, म्हणजे नवीन शिक्षण आणि पद्धती. नाही नवीन नाही, आता 2014 पासूनच चालू आहे. या कौशल्यधिष्ठित जे अभ्यासक्रम आहे किंवा कौशल्यावर आधारित जे अभ्यासक्रम आहे याने निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा मिळेल. आज असं होतं आहे की तुम्ही एखादं शिक्षण घेतलं आणि इंडस्ट्रीला लागणारे जे कौशल्य ते जर त्यांच्याकडे नसेल तर त्यांना नोकरी मिळत नाही. म्हणून आता विद्यापीठाने अशी प्रोव्हिजन केली आहे की असंच शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांना नोकरी मिळेल. यातनं मला वाटतं थोडं प्रमाण कमी होऊ शकेल. ओके सर, मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. मला एक विचारायचं आहे सर, की ग्रामीण भागातले मुलं आणि शहरी भागातली मुलं यांच्यात माइंडसेटमध्ये, लाईफस्टाईलमध्ये काही असा फरक जाणवतो का? एकच गोष्ट होऊ शकते की असणाऱ्या सोयीसुविधा, ज्या सोयीसुविधा आहे शिक्षण घेण्यासाठी त्या कमी जास्त प्रमाणात असू शकतात. ओके. परंतु मी आजपर्यंत असं बघितलं आहे की काही खेड्यातले मुलं यांच्याकडे फार फोकस अटेन्शन असतं. त्या फोकस अटेन्शनमुळं ते ॲकॅडमिक एक्सलन्स मिळवू शकतात. ओके. त्यामुळं असं काही नाही आहे की खेड्यातला विद्यार्थी मागं राहतो आणि शहरातला पुढे जातो. इट इज टोटली डिपेंड ऑन दॅट पर्सन, दॅट स्टुडंट. आणि तो पुढे आता जी प्रोव्हिजन केली आहे ते 80% सिलेबस आपण युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचं घेतो, बट 20% यू कॅन रिवाइज ऑर यू कॅन फ्रेम द करिक्युलम ॲज पर द लोकल नीड, अशी मुभा पण दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला तसंही करता येऊ शकतं. पण एकदम असं ड्रास्टिक दोघांमध्ये फरक राहील अशी काही परिस्थिती आता राहिली म्हणजे तो रिप्लेसेबल किंवा चेंज होऊ शकतो, त्यात होऊ शकतो. अपग्रेडेशन होऊ शकतं. मुलगा स्वतःला तेवढं अपग्रेड करू शकतो. निश्चितच. सर, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोरोना काळात जे आपल्याला करणं अनिवार्य होतं, इंटरनेटला मुलांना कनेक्ट करणं गरजेचं होतं, आणि त्यापूर्वीपर्यंत आपण बोलत होतो की मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका, हे करू नका. तर आजचं इंटरनेट रिलेटेड एज्युकेशन आहे जे अपडेट आहे, ज्याच्यात खूप मोठं एक्सपोजर आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मल्टिपल इन्फॉर्मेशन आहे.
ते एज्युकेशन आणि वर्गात शिकवणारं एज्युकेशन शिकवलं जातं, जे पाठ्यपुस्तकं 5-5, 6-6 वर्ष, काही 10-10 वर्ष चेंजेस झालेले नाही. तर कम्पॅरेटिव्हली हे एज्युकेशन जास्त अपडेट वाटतं इंटरनेटचं. पण ते सहाय्यभूत आहे का आणि त्याचा खरोखर इफेक्ट मुलांच्या करिअरवरती होतो का? तसं जर म्हटलं तर ऑफलाईन एज्युकेशन हे मोर इफेक्टिव्ह आपण का म्हणतो, तर तिथं आपल्याला त्या टीचरचे गेस्चर्स असतील, म्हणजे त्याचे हावभाव असतील, ओके. त्याची एक्सप्रेशन करण्याची जी ॲबिलिटी आहे त्यावरही डिपेंड असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकलला स्वतःला ते हँडल करता येतं, त्यामुळे ते जास्त इफेक्टिव्ह होतं. पण पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये एक तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आमच्या महाविद्यालयाने आता लर्निंग मॅनेजमेंट म्हणजे LMS प्लॅटफॉर्म होता आमच्याकडं, ओके. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, तर ज्यामध्ये विद्यार्थ्याची ऑटोमॅटिक प्रेझेंटी यायची. त्यांना आम्ही जे काही नोट्स असतील वगैरे त्यासाठी डिपॉझिटरी होती वेगळी, त्यातनं ते रिट्राईव्ह करायची. पण या सर्वांमध्ये महत्त्वाचं म्हणजे की वेब बेस्ड एज्युकेशन देता आलं, लर्निंग प्लॅटफॉर्म चांगले एस्टॅब्लिश करता आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी डिलिव्हरी सिस्टीम होती ती आम्ही स्ट्रॉंग अडॉप्ट केलेली होती. त्यामुळं पेडागॉगी पण स्ट्रॉंग असल्यामुळं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला सोपं होतं. आमच्या LMS प्लॅटफॉर्मतर्फे आम्ही जवळपास 8,000पेक्षा जास्त व्हिडिओ तयार केले आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. हे सगळं करत असताना आणखी काही अपॉर्च्युनिटी म्हणजे स्वयंसारखा प्लॅटफॉर्म MHRDचा, स्वयंप्रभा असेल किंवा IITची NPTEL असेल, म्हणजे विद्यार्थ्यांनी रेग्युलर करिक्युलम करण्याबरोबर बाकी स्किल वेगवेगळ्या नॅशनल इन्स्टिट्यूटमधून ॲक्वायर केले आणि ते त्यांच्या भावी जीवनासाठी ते फार उपयोगी पडले. आता राहिला प्रश्न दोन्ही म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन. तर ऑफलाईनमध्ये फायदे आहेच काही, तोटे मी म्हणणार नाही. पण ऑफलाईनमध्ये लिमिटेशन एवढंच येतं की आपण सगळ्या प्रकारची जी इन्फॉर्मेशन आहे, जी अपडेट असेल जागतिक पातळीवर, ती देणं कधी कधी शक्य नसतं. ऑनलाईन असेल किंवा लर्निंग थ्रू आपण अगदी रिसेंट इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो आणि तो विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात अपडेट करण्याची मला वाटतं अपॉर्च्युनिटी ह्या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही नॅकला जेव्हा फेस केलं होतं, प्रत्येक वेळेस आम्हाला म्हणायचे की ICT. मी थोडं इंटरप्ट करतो. नॅक मला माहिती काय, पण दर्शकांसाठी नॅकचं थोडंसं माहिती द्याल का? व्हॉट इज नॅक? नॅक म्हणजे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल, ही ॲपेक्स बॉडी आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची, ओके. विद्यापीठांवर, आणि बेंगलोरला आहे ती. तर ते आपल्या संपूर्ण भारतातल्या सगळ्या महाविद्यालयांचं ॲक्रेडिटेशन करतात. त्या नॅकमध्ये असे 7 क्रायटेरिया असतात वेगवेगळे, का विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाविद्यालय काय काय करतं. मग ते करिक्युलम रिलेटेड असेल, टीचिंग लर्निंग असेल, रिसर्च एक्सटेन्शन असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असेल, स्टुडंट सपोर्ट अँड प्रोग्रेशन असेल किंवा गव्हर्नन्स अँड लिडरशिप, आणि महत्त्वाचं म्हणजे काय इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिस तुम्ही अडॉप्ट केली आहे, इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यू, हे सर्व काय जपताय. हे सर्व ॲस्पेक्ट्स जे तुम्ही सांगितले ते सर्व तंतोतंत चेक केले जातात की ह्या कॉलेजचे नॉर्म्स त्याला फॉलो करताय की नाही? ते करतात ते. ओके. ते नॅकमध्ये एक असं म्हटलंय की ईच अँड एव्हरी स्टुडंट मस्ट बी वेल अक्वेंटेड विथ द ICT एनेबल्ड टीचिंग अलॉंग विथ द टीचर ऑल्सो. ओके. आता जोपर्यंत पॅन्डेमिक सिच्युएशन नव्हती तोपर्यंत ICT एनेबलचा अर्थ असाच घेतला जायचा की फक्त पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, पण ते तसं नाही आहे. रिट्राईव्ह द इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेट टू द स्टुडंट थ्रू ऑडिओ व्हिज्युअल एड्स. ओके. वेगवेगळ्या ऑडिओ व्हिज्युअल, मग याच्यामध्ये कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग पॅकेजेस असतील, या टूल वेगवेगळे एक थीमवरती टूल. आणि या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये सर्वच महाविद्यालयांनी याचा मोठा फायदा घेतला आणि खूप इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करता आलं. ओके. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की गेल्या वर्षी पुणे विद्यापीठाने ह्या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये ज्या महाविद्यालयाने जास्तीत जास्त चांगलं एज्युकेशन दिलं त्यांच्यासाठी बक्षीस ठेवलं होतं आणि पहिल्याच वर्षी आमच्या महाविद्यालयाला बक्षीस. खूप खूप अभिनंदन तुमचं. सर, एक थोडासा जिव्हाळ्याचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मी स्पोर्ट्समन आहे, स्पोर्ट्स कोच आहे, स्पोर्ट्समध्येच माझं करिअर झालं सर्व. मला एक विचारायचं आहे सर, आज खेळाडूंसाठी शासनाने काही सवलती दिलेल्या आहे, पण माझ्या मते ॲज अ स्पोर्ट्स कोच म्हणून किंवा मी क्रीडातज्ञ म्हणून माझी एक खंत आहे की अजूनही त्यात काही कमी आहे. तर तुम्हाला खरोखर वाटतं की खेळाडूंना थोडंसं स्पेशल वेगळं हे करावं, जसं स्वायत्तता दिली इतर आर्ट्सवाल्यांना कॉमर्सला जायला, कॉमर्सवाल्यांना आर्ट्सला किंवा सायन्सला जायला, तशी स्वायत्तता जर दिली खेळाडूंना तर खेळाकडे
जास्त लक्ष देता येईल किंवा आणखी त्याचा खेळ निखरेल? नाही, आता तिथं प्रोव्हिजन ऑलरेडी आलेली आहे या नवीन धोरणानं. हां, नवीन धोरण. प्रश्न नाही आहे. पण सायन्सचा विद्यार्थी हा कॉमर्स किंवा आर्टला जाऊ शकतो, त्याला काही अडचण नाही. कॉमर्सचा आहे आर्टला जाऊ. मी तर असं म्हणतो की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. ज्याचं चांगला स्पोर्ट्समन असतो ना, त्याचं माइंड फार स्ट्रॉंग असतं. हो, त्याचं implement स्पोर्टिव्ह करायला- नेचर असतं, तो जीवनामध्ये जास्त यशस्वी होतो कम्पॅरेटिव्हली. सर, मी हे मला कॉम्प्लिमेंट एक दुसरा आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे की आमच्या विद्यापीठाने, म्हणजे मी सुद्धा विद्यापीठात 5 वर्ष काम करतो तेव्हा मी खूप सवलती दिल्या. स्पोर्ट्स म्हणजे त्यांनी झोनल लेवलला, युनिव्हर्सिटी लेवलला आणि ऑल इंडिया लेवलला खेळला तर त्या प्रमाणात 5 गुण, 10 गुण, 15 गुण दिले जातात. ओके. हा एक पहिला इन्सेंटिव्ह आहे विद्यार्थ्यांना, ओके. मोठा इन्सेंटिव्ह. दुसरं, जर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू असताना पेपर चालू असतील, ओव्हरलॅप झाले, तर युनिव्हर्सिटीने खास प्रोव्हिजन केले की त्यांची वेगळी परीक्षा घेतली जाते. ओके. ती एक चांगली सवलत आहे. दुसरं, तुम्ही म्हणता त्यात थोडंफार तथ्य असेल. सर, एक सामाजिक प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. थोडासा हळवाच आहे आणि माझ्यासारख्या अनेकदा नापास झालेल्या विद्यार्थ्याला थोडासा बोचतो तो नेहमी. अर्थात हायर एज्युकेशन घेतल्यानंतर मला त्या लक्षात आलं की कुठेतरी थोडंसं समाजाने बदललं हवं. प्रश्न हा आहे की आजही सामाजिक स्तरावरती नापास, मठ्ठ, ढ मुलांना एक उपेक्षित वागणूक देते. हे प्लीज माझी विनंती आहे, हे माझा स्वतःचा अनुभव आहे, मी ते बघितले म्हणून मी विनंती करतो की ते मान्य करावं. आणि एखाद्या व्यक्तीने सोसायटी लेवलला सक्सेस माणसाला खूप आवाजवी महत्त्व दिलं जातं. त्या कम्पॅरेटिव्हली जे थोडेसे मेंटली डल आहेत, वीक आहेत किंवा नापास होत आहे, ढ आहेत, त्यांना त्या दृष्टिकोनातनं चांगली पॉझिटिव्ह वागणूक न देता थोडंसं डावललं जातं असं मला वाटतं, अनेकांना वाटतं. हा प्रश्न मी अनेकांना विचारला आणि त्यात सत्यता आहे. तर आपल्या मते हे चेंज व्हायला पाहिजे सोसायटीत. नाही, आपल्याकडे एक प्रोव्हिजन आहे का बिफोर कमेन्समेंट ऑफ प्रोग्राम आपण असे मुलं आयडेंटिफाय करतो, स्लो लर्नर ओके. आणि दुसरा ॲडव्हान्स लर्नर. ओके. सर, आम्ही खूप स्ट्रॉंग इन्क्लुझिव्ह प्रॅक्टिस अडॉप्ट करतो. तुम्हाला माहिती आहे की सगळे अंध मुलांना आम्ही दत्तक घेतो, त्यांना फुकट ॲडमिशन देतो. ओके. आणि त्यांना जॉज, ॲडव्हान्स जॉज सॉफ्टवेअर किंवा आता कोरियाबरोबर आम्ही करार करून त्यांना डायरेक्ट रीडर दिलेले. तर ही एक प्रोव्हिजन झाली. तसे जे स्लो लर्नर असतात ना, या स्लो लर्नरसाठी एक्स्ट्रा कोचिंग क्लास घेतात आपल्याकडं, आणि की जेणेकरून ते यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, ॲडव्हान्स लर्नर किंवा जो मीडियम विद्यार्थी असतो याच्यापर्यंत. ओके. आता तुम्ही जो म्हणता तो कन्सेप्ट राहिलाच नाही पास नापासचा. ओके. मी 2014ला BCD डायरेक्टर होतो, तर आम्ही पहिली चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आणली याच्यासाठी, PG क्लासेससाठी. आता चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये 2 फायदे, एक तर सेमिस्टर पद्धती आणि दुसरं चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये तुमच्या कुवतीनुसार तुम्ही चॉईस अर्न करायची, म्हणजे क्रेडिट अर्न करायचे. समजा तुमची कुवत नसेल तर ते क्रेडिट तुम्ही पुढे अर्न करायचे. तर ही सवलत दिली. त्याच्यामुळं मार्कशीटवर नापास असं येत नाही कधीच. मीन्स दॅट स्टुडंट इज अनेबल टू अर्न दॅट क्रेडिट असं होतं ते. आणि तो त्याच्या म्हणजे पुढच्या जीवनामध्ये एक वर्षांनी, 2 वर्षांनी ते क्रेडिट तो अर्न करू शकतो. हे 2013पासून PGला झालं, 2019 पासून UG क्लासेसला पण सुरू झालं नाही. त्यामुळे आता नापास असं मार्कशीटवर येतच नाही, फेल येणारच म्हणजे समाजाचे टोमणे कमी बसणार. ओके. मी पुढचा प्रश्न विचारतो सर तुम्हाला. आजचं एज्युकेशन, सर्वांच्या मते आजचं एज्युकेशन हे उदरनिर्वाहासाठी कॅपेबल नाही आहे, जीवनाभिमुख नाही आहे, प्रॅक्टिकलचा खूप मोठा अभाव आहे. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे नवीन एज्युकेशन सिस्टीम त्यासाठीच आणण्यात आली की ह्या गोष्टींची ॲब्सेन्सी होती, म्हणून त्याला आपल्याला नवीन शिक्षण पद्धतीत रिप्लेस करावं लागलं. तर आज जी शिक्षण पद्धती ती खरोखर उदरनिर्वाहासाठी जीवनाभिमुख नाही आणि प्रॅक्टिकल एज्युकेशनचा खूप अभाव आहे. त्याच्यात 2 गोष्टी आहे. एक तर इंटर्नशिप प्रोग्राम हा पहिल्यापासूनच पाहिजे होता, तो आता येऊ घातलेला आहे. म्हणजे आता आमच्याकडे आहे BScला BSc कॉम्प्युटर सायन्स वगैरे, किंवा नवीन स्किल बेस्ड कोर्सेस आले ना, याच्यात कंपल्सरी इंटर्नशिप आहे. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सचा विद्यार्थी जर असेल तर तो डायरेक्ट CAकडेच जातो पहिल्या वर्षापासून, पण त्याला ते फील्डवरचं नॉलेज डायरेक्ट मिळतो. किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी जो आहे तो डायरेक्ट प्रिंटिंग प्रेसमध्ये जातो. ज्याने जो ट्रेड घेतला, ज्याने जे एज्युकेशन चॉईस केलं, त्याला प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल दोन्ही इक्वली फर्स्ट इयर. दुसरं महत्त्वाचं, आता 60% वेटेज हे प्रॅक्टिकलला दिलेलं आहे, 40% थिअरीला आहे फक्त.
म्हणजे आताचे माझ्या video मी जो courses प्रश्न विचारला त्याच्यात नक्कीच कुठेतरी नक्की तथ्य आहे तथ्य थोडंफार. आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळायची नाही, त्यामुळं कुठले स्किल त्यांना हवे, कॉर्पोरेट फील्ड असेल किंवा इंडस्ट्री, तर ते देऊ शकत नव्हते. पण आता ती प्रोव्हिजन आहे. आता ते स्किल डायरेक्ट विद्यार्थ्यांना देऊ शकतात किंवा स्वतःचा करिक्युलम पूर्ण करून विद्यार्थी ॲड ऑन कोर्स किंवा ऑप्शनल किंवा इलेक्टिव्ह घेऊन ते पूर्तता करू शकतात आता. ओके सर, पुढचा प्रश्न माझा हा आहे. दर्शकांना पण हा प्रश्न विचारावासा वाटत होता. मी आपल्याकडे इंटरव्ह्यू घेताना मी जवळजवळ 51 लोकांना विचारलं शिक्षण पद्धतीविषयी आणि त्यांची शंका जाणून घेतल्या. आता सध्या एक युक्रेन आणि रशियाचा जो वार झाला त्यात आपल्याला कळालं की लाख मुलं आपले ॲब्रॉड एज्युकेशनसाठी बाहेर पडतात, परदेशात एज्युकेशन घेण्यासाठी जातात. दर्शकांचाच प्रश्न आहे हा ॲक्च्युली. तर हे मुलं परदेशात विशेषतः PGसाठी जातात, PhDसाठी जातात. हे मुलं जाण्याचं प्रमाण खूप मोठं आहे आणि एवढ्या काळात खूप वाढलं आहे. असं का होतं? आपल्याकडे सुविधांचा अभाव आहे की फॉरेनला एज्युकेशन घेणं हे प्रेस्टिजियस आहे असं आपल्याला वाटतं? तसं नाही. ते पहिला आपल्याकडं टीचर स्टुडंट रेशिओ जो आहे ना, हा कमी करणं गरजेचं आहे. फॉरेनला एवढा टीचर स्टुडंट रेशिओ नसतो, त्यामुळे Okay. इंडिव्हिज्युअल प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देता येतं. तुम्हाला असं म्हणायचं की टीचर्सवर लोड खूप आहे? टीचर स्टुडंट आता आपल्याकडे एका डिव्हिजनमध्ये 120 विद्यार्थी असतात. ओके. तो रेशो एकच teacher फॉरेनला कसा? तो फार तर फार 30 स्टुडंट असतात. फार म्हणजे जास्त. म्हणजे आत्ताच्या स्ट्रेंथनी शिक्षक शिकवत आहे, टीचर हां. शिकवत आहे, तर त्यात 2 क्लास होतील. दोन नाही, 4-5 होते. हा, त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळं काय होतं हं. की टीचरला इंडिव्हिज्युअल त्या स्टुडंटकडे लक्ष देता येत नाही. दुसरं, जे आपण अध्यापन करतो हां. त्या अध्यापनाबरोबरच हं. स्टुडंटला स्वतः होऊन त्याने अभ्यास करून ॲक्टिव्ह राहणं हे गरजेचं असतं. ओके. तर याच्यासाठी आपल्याला खूप इव्हॅल्युएशन टूल वापरावं लागतात. उदाहरणार्थ सेमिनार असेल किंवा रिव्ह्यू ऑफ पेपर असेल, रिव्ह्यू ऑफ जर्नल असेल, तर ह्या छोट्या छोट्या ज्या ॲक्टिव्हिटी ह्या करायला इथं संधी नसते. सर, तुम्हाला असं तशी म्हणायचं का foreign- टेक्नॉलॉजीचा यूज तिकडे जास्त होतो, इकडे थोडा कमी होतो? साहजिकच आहे. तो पण एक मग आहे. सर असं आहे की नाही, एक मिनिट ऐका ना. दुसरं काय आहे का, आता तुम्ही युक्रेनचं सांगितलं, तर तिथं मेडिकल एज्युकेशनला गेलेले. हो, ओके. तर कम्पॅरेटिव्हली मेडिकलची फी आपल्यापेक्षा कमी आहे त्यांची. हा एक मोठा फरक आहे. मेडिकलसाठी लागणारी जी फी आहे, ट्युशन फी, ती त्यांच्याकडे कमी आहे, आपल्याकडे ती फार मोठ्या प्रमाणात आहे. हा एक आहे. आणि मेडिकलच्या ज्या सीट आहे त्या लिमिटेड असतात आपल्याकडे. मेडिकलच्या सीट मेडिकल न मिळाल्यामुळं तिकडे विद्यार्थी प्रेफर करतात. आता दुसरं जे आहे ना, PhDसाठी वगैरे, तर ते याच्यावर डिपेंड आहे. जसं आपल्याकडं PhDसाठी वेगवेगळ्या फेलोशिप आहे. म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप असते, DST इन्स्पायर फेलोशिप असते, DBTच्या पण असतात, म्हणजे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे, किंवा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या असतात. पण ह्या लिमिटेड असतात. याच धर्तीवर आता महाराष्ट्र राज्याने राजर्षी शाहू स्कॉलरशिप सुरू केली आहे. बार्टीची आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने. तर याच्या पाठीमागे हेतू हाच आहे की आपले विद्यार्थी म्हणजे ब्रेन ड्रेन होऊ नये म्हणून. या गेल्या 4-5 वर्षामध्ये केंद्र सरकार आणि आपल्या राज्य सरकारने खूप मोठ्या प्रमाणात सुविधा केलेल्या आहे. आणि मला खात्री आहे की फार आणखी पुढच्या 5-6 वर्षामध्ये हा ब्रेन ड्रेनचं प्रमाण कमी होईल. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे स्पेशलायझेशन. आता लिबरल एज्युकेशन आमच्याकडे ह्यावर्षी सुरू केलं विद्यापीठामध्ये. लिबरल एज्युकेशन हे ऑस्ट्रेलिया वगैरे फार वर्षापासून होतं. जस्ट दर्शकांसाठी मी विचारतो, व्हॉट इज मिनिंग ऑफ लिबरल एज्युकेशन? लिबरल एज्युकेशन म्हणजे जिथं फॅकल्टीचे बॅरियर्स नाही आहेत, विद्यार्थ्याला आवडीप्रमाणे त्याचे विषय शिकता येतात. जसं पूर्वी गुरुकुलमध्ये मी सांगितलं तुम्हाला, तर वेगवेगळ्या कला असतील त्या त्याच्या आवडीप्रमाणे दिल्या जायच्या. एखाद्याला धनुर्विद्या असेल, एखाद्याला दुसरी गदा शिकवली जायची अशी. तसं शिक्षण त्याच्या ॲबिलिटीप्रमाणे त्याच्या ॲबिलिटीप्रमाणे आता आमच्या विद्यापीठामध्ये आर्ट्सचे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे काही क्रेडिट घेतात. ओके. अशी प्रोव्हिजन आहे ना. तर त्यामुळं किंवा म्युझिकचे घेतात किंवा स्कल्पचर घेतात, शिल्पकला वगैरे. तर ह्या लिबरल एज्युकेशनची फार गरज होती आणि ती येते आता किंवा आलेली असं म्हणूया. आणि असे स्पेशलायझेशन त्यांना तिकडे मिळतात, म्हणून तिकडे ते काही विद्यार्थी प्रेफर करतात. ओके. सर, पुढचा प्रश्न मी घेतो. टीचर, आजचा टीचर आणि आपल्या काळचे गुरुजी याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला? टीचरला तो मान मिळत नाही जो त्यावेळेच्या गुरुजींना मिळायचा.
नाही, मान हा कुणी देईल अशी अपेक्षा करायची नसतो. मान मिळवण्यासाठी जे काही एक्सलन्स अचीव्ह करायचं त्याची गरज असते. इनबिल्ड ते असायला मिळायला हवं. पाहिजे. पण मला एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की विनोबा भावे असं म्हणायचे की शिक्षक कसा असावा, शिक्षक हा ज्ञानपरायण असावा, म्हणजे ज्ञानाने समृद्ध असावा. आज आहे तसं शिक्षक. ऐक ना, ज्ञानपरायण असावा आणि त्याने विद्यार्थ्याला जर चांगलं ज्ञान दिलं तर तो विद्यार्थी परायण होतो. ओके. आणि शिक्षकाने दिलेलं ज्ञान, विद्यार्थ्याला दिलेलं ज्ञान, तो विद्यार्थी हाच एक सोवर्स तो समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो. अगदी बरोबर. त्यामुळं शिक्षकाने दिलेलं ज्ञान, विद्यार्थ्याला दिलेलं ज्ञान, तो विद्यार्थी, तो शिक्षक विद्यार्थी परायण होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो सेवापरायण होतो, कारण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ती सेवा पोहोचते. सर, डेडिकेशन कुठे कमी पडतंय शिक्षकांचं? डेडिकेशन कमी असं नाही म्हणता येणार, फक्त लोड जास्त वाढलाय, लोड एक्सपेक्टेशन जास्त आहे. नाही, तसं नाही आहे. तसं कारण काही टीचर असं म्हणतात की आम्हाला टीचिंग व्यतिरिक्त आम्हाला हे करायला लागतं, ते करायला नाही, लागतं. कॉलेज लेवलला तसं नाही आहे. शाळां म्हणजे शालेय स्तरावर असेल. कॉलेज लेवलला असं अदर ॲक्टिव्हिटी म्हणजे फक्त हेच की NSS असेल, NCC असेल, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर, ह्या ॲक्टिव्हिटी असतात. पण तुम्ही म्हणतात त्यात थोडं करते आहे की थोडं आणखी डेडिकेशन किंवा सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस वाढणं गरजेचं आहे. ओके. मी इथे एक सांगू इच्छितो, नमूद करू इच्छितो, थोडंसं हा प्रश्नाचा भाग नाही आहे, पण USA जज हा सर्वात मोठा इफेक्टिव्ह प्रभावी व्यक्ती असतो. पण ज्याही वेळी शिक्षक कोर्टमध्ये येतात, टीचर्स कोर्टमध्ये येतात, कोर्ट म्हणजे न्यायालयात येतात, त्यावेळेला जज देखील उभे राहतात. आता विचार करा तुम्ही, एवढा रिस्पेक्ट तिकडे आहे आणि आपण गुरु शिष्य परंपरेत वाढून देखील आज शिक्षकांना जेवढं आपण मान दिला पाहिजे आणि शिक्षकांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली पाहिजे, त्यात कनेक्टिव्हिटी आली पाहिजे, असं SPC टाईम्सचं आणि वैयक्तिक माझं तरी म्हणणं आहे. ओके. एनिवे, एक छोटासा पर्सनल क्वेश्चन विचारतो. मी इथे कोचिंग करायला येतो, मी सरांना नेहमी पाहिलेलं आहे. सर, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज एवढं मोठं कॉलेज, 10,500 विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त, 16,000 16,000, ॲक्च्युली मी होतो तेव्हा 10,000 10,500 16,000 विद्यार्थी, शिक्षकांचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणात, वेगवेगळे फॅकल्टी, सकाळचं दुपारचं कॉलेज, सायन्स, आर्ट, कॉमर्स, त्याच्यानंतर BA, DH, बरेच कॉलेजचा पसारा इथे. खूप मोठी संस्था आहे आणि तिचं हे महत्त्वाचं हा सेंटर ऑफिस आहे आणि त्याची सर्व जबाबदारी ही, या सेंट्रल कॉलेजची जबाबदारी ही सरांकडे आहे. तर मला सरांना एक कुतूहलाने विचारावंसं वाटतं, सर तुम्ही आमच्यापेक्षाही एनर्जेटिक आणि यंग वाटतात. मला प्रामाणिकपणे तुमच्याकडनं एक उत्तर पाहिजे, खरोखर फिटनेससाठी नेमकं काय करता तुम्ही? नाही, महत्त्वाचं म्हणजे काय, हे विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानला आणि मनामध्ये हा भाव ठेवायचा की विद्यार्थ्याचं कल्याण झालं पाहिजे किंवा त्याचं वेलफेअर जपलं पाहिजे. मी स्वतः अंध संघटना चालवतो, तर मला माहिती आहे अंधांचे किती प्रॉब्लेम असतात. ओके. तर त्यावेळेस मला कळतं की आपण तर फारच सुखी आहे. जे फिजिकली किंवा व्हिज्युअली डिसेबल असतात यांचे अनंत प्रॉब्लेम असतात. तर मला त्यांच्याकडे बघून एक नव्या प्रकारची उर्मी येते. नेहमीच मी त्यांच्यामध्ये मिसळतो. मी स्वतः संघटना चालवत असल्यामुळं मला त्यांचं खूप चांगलं भलं व्हावं हे नेहमी वाटत असतं. आणि प्रारब्धाचं पण असंच म्हणणं आहे, आपण दुसऱ्याचं भलं करावं, आपलं बरोबर होऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल फिटनेससाठी एक तर कायम बिजी ठेवणं हे फार गरजेचं असतं. ॲक्टिव्ह स्वतःला आपण बिजी ठेवायचं, ते लेक्चर घेणं असो किंवा. सर, तुम्ही कुतूहलाने विचारतो, तुम्ही आजही लेक्चर घेता? हो, आता आलो लेक्चर. ओके. हां, आम्ही वेट करत होतो. सरांनी आम्हाला सांगितलं की मी 3:10 वाजेपर्यंत येतो आणि लेक्चर होतं सरांचं. मला असं वाटलं की कुठला प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्राममध्ये सरांचं काही स्पीच वगैरे असेल. सर, आता लेक्चर घेऊन पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडं योगा आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये फक्त बॅडमिंटन आणि बुद्धिबळ दोनच मी बघतो. ओके. पण चालणं दोन्ही वेळेस, त्यामुळं मला वाटतं एक फिटनेस आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप एखाद्या गोष्टीचा त्रास करून न घेण्यापेक्षा प्रसन्न मन ठेवणं, चांगल्या वातावरणात राहणं, पॉझिटिव्हिटी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि सेवकाचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्यायचं, शांतपणे ऐकून सोल्युशन देण्याचा प्रयत्न करायचा. ग्रेट. सर, एक आणखी विचारतो की शिक्षण क्षेत्रात यापुढे खूप मोठी मोठी आव्हानं आहे. खूप शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींना
बऱ्याच आव्हानांना तोंड द्यायचं आहे. तो समाजाचा एक आरसा असतो, मिरर असतो. शिक्षण क्षेत्राने जे रिफ्लेक्ट होतं तीच प्रतिक्रिया तेच सर्व समाजात पडतं आहे. तर ह्या पुढची शिक्षण क्षेत्रातली आव्हाने काय वाटतं आपल्याला? यात आता पहिलं युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननी सांगितलं की 80% तुम्ही 75% ऑफलाईन घ्या, 25% तुम्ही ऑनलाईन घ्या. तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे पहिलं गरजेचं आहे प्रत्येक महाविद्यालयात. दुसरं महत्त्वाचं, जे काही ई प्लॅटफॉर्म आहे सध्या उपलब्ध, त्याच्यामार्फत प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक वर्षी ॲटलिस्ट 2-3 वेगवेगळे कोर्सेस पूर्ण केले पाहिजे. तुम्हाला जर चांगली प्लेसमेंट करायची असेल तर तुमच्या रेग्युलर करिक्युलमबरोबर एक तरी फॉरेन लँग्वेज येणं गरजेचं आहे. एखादा 2 स्किल बेस्ड कोर्सेस पाहिजे. तुम्हाला त्याच्याबरोबरच एखादा चांगला ऑप्शनल इलेक्टिव्ह कोर्स पाहिजे आणि एखादा व्यवसायभिमुख कोर्स पाहिजे. तर ही सगळी सुविधा उपलब्ध आहे. ती काही ऑनलाईन आहे काही ऑफलाईन आहे. तर ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं ही काळाची गरज होऊन बसलेली आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जी आमची क्रेडिट सिस्टीम चालू आहे 2013 पासून, त्याच्यामध्ये कोर कोर्सेस असतात, डिसिप्लिन स्पेसिफिक असतात आणि तिसरे जे असतात ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्सेस. तर विद्यार्थ्याची ॲबिलिटी एन्हान्स करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने वेगवेगळे कोर्स तयार करायला पाहिजे आणि विद्यापीठाकडून अप्रूव्ह करून घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ आपला आता इथं आपण असं म्हणतो की द्राक्ष खूप पिकतात, वायनरी कॅपिटल म्हणून म्हणतात. त्याला रिलेटेड कोर्स असेल किंवा येवल्यामध्ये समजा रेशीम उद्योग असेल, म्हणजे ज्या पैठणी आहे त्याच्यासाठी लागणारं ऑलरेडी आता महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ते प्रक्रिया. तर असे त्याला रिलेटेड तत्सम जे कोर्सेस असतील हे त्या महाविद्यालयाने विचार करून विद्यापीठाकडून अप्रूव्ह करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणं ही आता काळाची गरज होऊन बसते. ओके, ग्रेट. सर, मोठ्या प्रश्नातला शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. आपला इतिहास, संस्कृती, परंपरा यांचं महत्त्व व्यक्तीच्या जीवनात काय आहे आणि त्यापासनं मुलं दूर जात चालले आहे का, आणि त्यातही त्यांचं संवर्धन करण्यासाठी मुलांमध्ये पालक कमी पडत आहेत का? काही प्रमाणात ते म्हणू शकतो. म्हणजे पण आपल्या इतिहास, परंपरा आणि संस्कृती ही आवश्यक आहे. निश्चितच. आज आपण हेरिटेज वॉक घेतो त्याच्या पाठीमागं किंवा आर्किटेक्चरकडे चांगलं बघतो त्याच्या पाठीमागं हाच हेतू असतो की पूर्वापार काय संस्कृती होती किंवा कुठल्या प्रकारचं कल्चर होतं ते त्याचं संवर्धन झालंच पाहिजे. मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगितलं की विद्यार्थ्यांना डेमोक्रेसी काय ते माहीत नव्हतं, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय ते याचा मुद्दा म्हणून आता अभ्यासक्रमामध्ये आणलेलं आहे. आज जर तुम्ही शहरातला एकदम मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये विचारलं विद्यार्थ्याला अंगण काय असतं किंवा परसबाग काय असते किंवा बैलगाडी काय असते तर ते त्याला माहीत नसतं ॲक्च्युली. तर हे थोडं पर्क्युलेट होणं गरजेचं आहे किंवा त्याचं नॉलेज देणं थोडं गरजेचं आहे. पोटॅटो चिप माहिती आहे, पोटॅटो वर असतो का खाली असतो, पोटॅटो कसं उगवतं हे नाही माहिती आपल्याला. ओके, खूप छान सर. खूप इन्फॉर्मेटिव्ह इंटरव्ह्यू आमच्यासाठी हा, आणि मला असं वाटतं दर्शकांसाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. आता आमचं एक सेक्शन असतं मुलाखतीचं, रॅपिड फायर राऊंड. एका प्रश्नाचा पहिला प्रश्न आहे, आपलं आवडतं पुस्तक आणि आवडता लेखक? तसं म्हटलं तर एक असा स्पेसिफिक नाही, पण मी अच्युत गोडबोलेंचे जास्तीत जास्त पुस्तकं वाचतो. त्याच्यामध्ये मुसाफिर असेल किंवा त्यांचे अनेक पुस्तकं आहेत. त्यातलं मला सर्वात चांगलं आवडलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एक रिलेटेड होते. नंतर स्टीव्ह जॉब्सवर एक चांगलं पुस्तक लिहिलं त्यांनी, झपाटलेला व्यक्ती म्हणून या नावाने त्यांनी लिहिलं आहे. पण अर्थात आहे, मनात आहे, ही सगळी पुस्तकं त्यांची खूप मला आवडलेली ॲक्च्युली. आणि अगदी ऐतिहासिक, मी ऐतिहासिक पुस्तक फार आवडतं अगदी पहिल्यापासून. आणि इतिहासातल्या सणावळ्या माझ्या खूप चांगल्यापैकी पाठ आहे. ती इतिहासाची आवड आहे मला. तर त्याच्यामध्ये मी शिवाजी सावंत यांचं मृत्युंजय असेल किंवा युगंधर असेल याला चांगला प्रेफरन्स देतो. आणि रणजित देसाईंचं मला आवडलेलं म्हणजे श्रीमान योगी चांगलं पुस्तक आहे. सुंदर, अतिशय सुंदर. मी देखील वाचलं.
बराक ओबामाचं एक पुस्तक मी बऱ्याच वेळा वाचतो. तो मराठी अनुवाद आहे की वडिलांकडून मला काय देणगी मिळाली बुवा अशी, ओके. किंवा वडिलांच्या ड्रीम्स फ्रॉम फादर, ड्रीम्स ऑफ फादर असं काहीतरी आहे, ते मला वाटतं नक्की आठवत नाही. हो. तर ते एक पुस्तक मला खूप आवडलं. त्यानंतर मी पुढचा प्रश्न घेतो सर. तुमचा आवडता क्रीडा प्रकार? मी बुद्धिबळ, मी युनिव्हर्सिटी लेवलला बुद्धिबळ आणि मी पारंपरिक खेळांचा लेखक आहे म्हणून तुम्हाला सांगतो, पारंपरिक खेळ खेळलात? खेळ लहानपणी ते आवडीचा खेळ पारंपरिक? तेव्हा हुतुतू होता. ओके. खूप एनर्जी आणि खूप हे लागतं. अजून क्रीडा प्रकार आणि क्रीडा बॅडमिंटन मी खेळतो. ओके. त्याच्यानंतर आवडीचं व्यक्तिमत्व जे इन्स्पायर केलं तुम्हाला? आणि माझ्या आवडीचे दोन दोन जागा व्यक्तिमत्व, मी MScला पुणे विद्यापीठात गेल्यानंतर, म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, तिथं आमची केअर घेणारे, तेव्हा घरची काही परिस्थिती नसल्यामुळे हॉस्टेलपासून सगळी केअर घेणारी एक व्यक्ती होती, डॉक्टर SF पाटील. ते प्रोफेसर होते विद्यापीठामध्ये. नंतर ते जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू पण झाले होते, भारती विद्यापीठाचे कुलगुरू होते. ओके. मी त्यांच्याकडेच MPhil आणि PhD पूर्ण केलेलं आहे माझं. ती माझ्या दृष्टीने इन्स्पिरेशन एक चांगलं राहिलं. स्वतः खूप वर्ष लंडनमध्ये राहिलेले होते ते. काय नाव सर सरांचं? डॉक्टर SF पाटील. डॉक्टर SF पाटील. SF पाटील म्हणजे सरांचं आमचं तुम्ही हे inspiration माझं एक झालं. आणि दुसरं डॉक्टर वसंतराव पवार. ओके. मी त्यांच्याबरोबर खूप वर्ष काम केलं. 92 ते 97 मी हो. शिक्षणाधिकारी होतो संस्थेमध्ये. हो. त्याच्यानंतरही किंवा त्याच्या अगोदरही. सर एक आणखी एक प्रश्न विचारतो. जीवनात प्रत्येकाचे काहीतरी राहून जातं. माझ्याही राहतं, तुमच्याही कदाचित राहिलं असेल, किंवा अशी एखादी गोष्ट आहे का की जी तुम्हाला आजही करायची राहून गेली आणि करावीशी आजही वाटते, कुठेतरी रिग्रेट म्हणतो आपण ज्याला? नाही, किंवा माझं कसं आहे की एखादा सायंटिस्ट असेल ना, त्या सायंटिस्टची वर्क प्लेस बघणं हे माझं म्हणजे हॅबिट आहे पहिल्यापासून. मी आता ग्राझला गेलो ऑस्ट्रियामध्ये, तर तिथं स्क्रॉडिंजर होता. स्क्रॉडिंजर इक्वेशनला फेमस आहे आमच्या केमिस्ट्रीमध्ये. ओके. किंवा नील बोहर. सर तुम्ही MSc केमिस्ट्री केलं? ओके. नील बोहर कोपनहेगनला होता, तर मी खास करून बघून आलो त्यांची लॅब. ओके. कोपनहेगनची. किंवा मॅक्स प्लँक जो आहे त्याची मॅक्सवेल इन्स्टिट्यूट. मग रिग्रेट असं काय करायचं राहिलं की जे नाही, आता हे मी जे सांगितले, हां. जसं फ्रान्समध्ये मी मेरी क्युरी आणि क्युरी फॅमिली होती रिलेटिव्हिटी, त्यांची लॅब बघितली. तर अशा अनेक सायंटिस्ट आहे, तर त्यांची मला लॅब. किंवा एखादा साहित्यिक असेल, मी इंग्लंडला गेलो तर शेक्सपियरचं बघितलं, म्हणजे ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज बघितलं. ग्रेट. तेव्हा शेक्सपियरच्या त्या गावामध्ये मी दिवसभर बघितलं काय कसं वातावरण. तर माझी एकच इच्छा आहे की ज्या चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांचं जे मूळ गाव असेल किंवा त्यांनी जिथं काम केलेलं असेल ते बघावं अशी. कारण ते ॲटमॉस्फिअर. मी आता मद्रासला गेलो, पण रामानुजनची मला खूप इच्छा होती बघायची. ओके. बघूनही शिकलो. त्यांचं खूप मोठं पॉंडिचेरीला जाताना तेव्हा. छान. तर माझी ही इच्छा आहे, मी ती भविष्यात पूर्ण करेल. परदेशी भरपूर सायंटिस्टचे वगैरे बघितले, तसे भारतामध्ये काही असतील तर ते बघायला. ॲक्च्युली मी इथे अभिमानाने सांगतो की इंडिया ही ओरिजिन आहे एक्सपेरिमेंटची. इंडिया ही ओरिजिन आहे जगाला एक मार्गदर्शक गोष्टी देण्याची. सर्वात महत्त्वाची गोष्ट, सरांनी SPC टाइम्सला हा सुंदर इंटरव्ह्यू दिला आणि हा इंटरव्ह्यू समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, मग तो स्टुडंट असो, पालक असो किंवा शिक्षण क्षेत्रात असलेला कुठलाही व्यक्ती असो, त्याला खूप कामं येणार आहे आणि हा मार्गदर्शक ठरेल. ह्या इंटरव्ह्यूसाठी सरांनी वेळ काढला, सरांनी आम्हाला संधी दिली त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याची, त्यासाठी मी सरांचे खूप आभार मानतो. पण तत्पूर्वी मी इथे आमचा एक क्वेश्चन असतो की सगळेच प्रश्न मुलाखत घेणाऱ्यांनी नाही विचारायचे, तर मुलाखत देणाऱ्यांनी देखील आम्हाला एखादा प्रश्न विचारावा एवढी मी अपेक्षा ठेवतो, ज्याने आमच्या कामात आणखी आम्ही चांगलं काहीतरी पॉझिटिव्ह करू शकू. सर एक छोटी विनंती आहे, आमच्यासाठी तुमच्याकडे काही एखादा प्रश्न आहे तर तुम्ही विचारू शकता. नाही, माझी एकच अपेक्षा असते की एज्युकेशन फील्ड जे आहे, एज्युकेशन फील्डमध्ये खूप ॲक्टिव्हिटी घडत असतात. ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो, विद्यार्थ्यांची खूप अचिव्हमेंट आहे. तुम्हाला माहिती आहे की यावर्षी स्पोर्ट्समध्ये आपल्याला सर्वात जास्त मेडल मिळाले. म्हणजे रोईंग, कॅनॉन, कायक,
पिस्तूल शूटिंग आणि धनुर्विद्यामध्ये. ओके. खेलो इंडियाला भरपूर खेलो वेळा इंडिया. गेलो. माझी एकच इच्छा आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियाने कॉलेजेसमध्ये असे काहीतरी आयडॉल असतील किंवा चांगले विद्यार्थी असतील यांना मला वाटतं निश्चितपणे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, करून द्यावा. जेणेकरून ते समाजाच्या दृष्टीने आयडॉल राहतील, इतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आयडॉल राहतील. ते एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, पण एखादा ग्रामीण भागातला मुलगा MPSC क्रॅक केली असेल, UPSC असेल किंवा इतर ज्या कंबाईंड डिफेन्स एक्झाम, बँक रिक्रुटमेंट, इथं जर त्याला यश मिळालेलं असेल त्या विद्यार्थ्याला, तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांना फोकस करावा. आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे की प्रत्येकाने इन्क्लुझिव्ह प्रॅक्टिस ही अडॉप्ट केलीच पाहिजे. जे समाजातल्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे तर त्यांना प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल असं जर तुम्हाला करता आलं तर ते मला वाटतं समाजाच्या दृष्टीने उपयुक्त राहील. डेफिनेटली सर, तुमचा सल्ला आम्ही तंतोतंत एक आज्ञा म्हणून पाळू आणि त्याच्यात इम्प्लिमेंटेशन, अपग्रेडेशन आणि त्याला पॉलिश कसं करता येईल त्यासाठी आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू. हे मी माझ्या गुरूंना इथे वचन देतो. नाही, मला थोडं ॲडिशन करायची त्याच्यात. आता आम्ही जे व्हिज्युअली डिसेबल असतात ना, त्यातलं तुम्हाला वैभव पुराणिक ऐकून असेल नाव, माहीत नाही मला. हा सोशल आयडॉल म्हणून महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलं होतं. ओके. 26 जून ही राजर्षी शाहूंची जन्मतिथी, जन्मदिवस असतो त्या दिवसात. तो BA MAला हिस्ट्रीला पहिला आला विद्यापीठात, सर्व डोळस विद्यार्थ्यांमध्ये. ग्रेट. आणि तो आता इथं नाशिकलाच आहे, तो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्व्हिसला. वेदांत मुंदडा म्हणून आमचा एक विद्यार्थी अंदाज BComला तो पहिला आला आणि राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा अवॉर्ड दिलं त्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने. तो सुद्धा CA आता क्लिअर होतोय त्याचं. आमच्याकडे आकाश चव्हाण नावाचा विद्यार्थी सध्या IDBIला लागला, तो प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून. BA इकॉनॉमिक्स केलं, MA करतोय आता सध्या. पण असे अनेक नावं आहे आमच्याकडं ती संख्या फार मोठी आहे. पण ह्या विद्यार्थ्यांचं खूप फोकस अटेन्शन असतं, त्यामुळं खूप यश मिळवतात. त्यामुळं पॅरा ऑलिम्पिकला आमच्याकडून बऱ्याच वेळा विद्यार्थी गेलेले, म्हणजे आम्ही 1-1 लाख रुपये त्यांच्यावर खर्च केलेले आहे. असे काही विद्यार्थी आहेत. तर ते एक वेगळं असतं आणि त्यांनी थोडं ॲकॅडमिक एक्सलन्स मिळवलं किंवा यश मिळालं तर बाकी डोळस विद्यार्थ्यांनाही तो आदर्श ठरू शकतो. डेफिनेटली सर, मी स्वतः अनुभवतो ॲज अ कोच म्हणून. मी वयाच्या 11व्या वर्षापासून काम करतो आहे. डेफिनेटली त्यांच्यात ॲबिलिटी खूप बेस्ट असतात आणि त्याला ओव्हरकम करणं मेंटली, फिजिकली, सोशली खूप अवघड असूनही ते करता आहेत. आणि आज तसं ॲटमॉस्फिअर त्यांना स्वीकारलं जातं आहे, ॲटमॉस्फिअर त्याचं होतं आहे. ही खूप सुखद गोष्ट आहे. सर, पुनश्च एकदा आपलं खूप आभार. आपण आम्हाला आपली मुलाखत घेण्यासाठी संधी दिली. SPC टाइम्स, आमच्या एंटायर टीम, आमच्या दर्शकांकडनं आपल्या कॉलेजचे, आपल्या संस्थेचे, आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू.